नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे। आनंदाची मोठी बातमी, महागाई भत्ता डीए जुलै 2026 पासून डीए मध्ये होणार 3% वाढ, जाणून घ्या सविस्तर अपडेट। या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूया। नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ संदर्भातील सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर करूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै 2026 पासून 3% वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया। सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै 2026 ची डीए वाढ करण्याकरता जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे घेऊन महागाई भत्ता म्हणजेच डीए मध्ये वाढ करण्यात येत असते। यानुसार माहे जानेवारी 2026 मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 148.6 इतका होता, तर फेब्रुवारी 2026 मध्ये 148.5 इतका होता। त्याचबरोबर मार्च 2026 या महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक हा 149.1 इतका होता, तर माहे एप्रिल 2026 मध्ये तो 149.9 इतका झाला। त्याचबरोबर मे महिन्याचा निर्देशांक नुकतेच जाहीर करण्यात आले असून सदर निर्देशांक हा 50.8 इतका झाला आहे आणि त्यामुळे अद्याप जून महिन्याची निर्देशांक जाहीर होणे बाकी आहे। आणि परंतु माहे मे पर्यंतच्या आकडेवारीवरून याचा सविस्तर विचार केला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै 2026 मधील महागाई भत्ता वाढ ही किमान 3% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि तज्ञ मंडळींनी यांची अंदाज दिला आहे की वाढ होणार आहे। यामुळे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे माहे जुलै 2026 पासूनचे महागाई भत्ता 60% वरून 63% इतका होईल, तर 3% वाढ होईल। मित्रांनो, आपण दुसरे एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केले आहे। त्यामध्ये चॅनलचे नाव आहे ऍक्टिव्ह राजकारण। यामध्ये माहितीसाठी राजकीय स्तरावरील घडामोडी जाणून घेण्यासाठी ऍक्टिव्ह राजकारणची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहेत। ती लिंक ही पिवळ्या पट्ट्यामध्ये काळ्या अक्षराने दिलेली ही ऍक्टिव्ह राजकारणची लिंक आहे आणि यांचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। दररोज सायंकाळी 6 वाजता व्हिडिओ पडत असतो या लिंकचा। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबचे अपडेट आपल्याला माहितीसाठी व्हायरल करत आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने पेन्शनधारकांसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।